हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर कशा सर्वजण, आशा करते की सर्वजण ठीकच असणार. तर बघूया आपण आता रेसिपी. कढाईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, तेल छान गरम होऊ दिलेलं आहे, त्यामध्ये कांदा घातलेला आहे अशा प्रकारे कापून मोठ्या आकाराचा एक, आणि मिरच्या पण घातलेल्या आहेत. आणि तुम्ही जर रात्रीचा भात फेकून देत असाल तर नक्की हा व्हिडिओ बघा. रात्रीच्या भातामध्ये मी ही रेसिपी बनवलेली आहे. तर बघू शकता इथे टोमॅटो पण घातलेला आहे. टोमॅटो पण छान असा बारीक कापून घेतलेला आहे. बारीक म्हणजे मध्यम आकाराचा असा कापून, जास्त बारीक पण नाही. अशा पद्धतीने छान कापून घेतलेलं आहे. आता हे सगळं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. छानपैकी भाजून घ्यायचं आहे. आता मीठ घालायचं आहे चवीनुसार. भातामध्ये अगोदर मीठ असेल तर थोडं कमी घालू शकता. आता लाल मिरची पावडर घालायचं आहे. लाल मिरची पावडर घातल्यानंतर हळदी पावडर घालायचं आहे आपल्याला. धनिया पावडर घालायचं आहे. हवं तर तुम्ही चिकन मटन मसाला कोणता पण हे मसाला घालू शकता. त्यामध्ये तुम्ही ते चिकन मसाला होता माझ्यापाशी, ते घातला होता थोडासा. धनिया पावडर पण घालायचं आहे. तर अशा पद्धतीने छान मसाले घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी मिक्स करायचं आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत मेन जी हे आहे ती घालणार आहे. मेन वस्तू घालणार आहोत त्यामध्ये. तर ती काय ते बघूया. तर त्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला. तर बघू आता छान शिजलेला आहे आपला. टोमॅटो पण छान विरघळलेला आहे. कांदा पण छान भाजलेला आहे. सगळं मसाला छान असा भाजलेला आहे आपला. तर बघू शकता किती मस्त असं तेल पण सुटलेलं आहे आणि छान मसाले पण भाजलेले आहेत. तर आता आपण यामध्ये अंडे घालायचे आहेत. तर अशा पद्धतीने अंडे घालून तुम्ही यामध्ये भात करू शकता, म्हणजे फ्राईड राईस सारखं. तर खूप छान आणि खूप टेस्टी लागते. मुलांना पण खूप आवडते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा. मी तर कधी पण रात्रीचा भात उरला तर मुलांना माझ्या खूप आवडतं असं बनवून द्यायला, तर मी नक्की बनवून देते. तर बघू शकता यामध्ये मी अंडे घातलेले आहेत. तर अंडे अशी फोडून घालायचे आहेत यामध्ये. बघू शकता अंडे अशी फोडून मग नंतर छान मिक्स करायचं आहे आपल्याला. बघू शकता इथे मी 3 अंडी घातलेली आहेत आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे भुर्जीसारखं. म्हणजे जास्त नाही शिजवलेलं, थोडं मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर बघू शकता तुम्ही इथे रात्रीचा भात उरलेला होता माझा, तर मी अशा पद्धतीने हे टाकलेलं आहे भात याच्यामध्ये. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे भात. बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावरती कोथिंबीर घालायची आहे. खूप सारी कोथिंबीर घालायची आहे. आणि इतका मस्त आणि इतका टेस्टी लागतो ना, खूप मस्त लागतो. तर तुम्ही यामध्ये जिरे पण घालू शकता. मी जिरे घातलेले नाहीत अगोदर. फोडणी देताना जिरे घालायचे आहेत. तुम्ही हवं तर दुसरे पण भाज्या घालू शकता यामध्ये. माझ्याकडं नव्हत्या म्हणून मी घातल्या नाही. मी एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवते ना, तेच आवडतं मुलांना. जास्त भाज्या टाकल्या की मुलं खातच नाहीत त्यामुळे. तर बघू शकता किती छान अशी कोथिंबीर पण टाकलेली आहे, खूप सारी. आता छान मिक्स करून घेऊया आणि खाण्यासाठी रेडी आहे आपला फ्राईड राईस. तर बघू शकता किती मस्त असा आपला हे फ्राईड राईस जमलेला आहे. तुम्ही ना नक्की ट्राय करून बघा. आणि एकदा असंच भातामध्ये अंडे टाकून तुम्ही नक्की बघा, नक्की मुलांना आवडेल. तर बघू शकता किती छान मिक्स केलेला आहे आणि खूप मस्त, खूप टेस्टी लागतो अशा पद्धतीने केल्याच्या नंतर. तर हा तुम्ही हवं तर कमी मीठ घातला असेल तर नंतर टेस्ट करून मीठ कमी घालू शकता यामध्ये. तर मी तर अगोदर जास्त घातलेलं होतं त्यामुळे मी घातलेलं नाही. भातामध्ये पण आम्ही मीठ घालतो ना, त्यामुळे मी मीठ घातलेलं नाही. तर बघू शकता किती मस्त असं तयार झालेलं आहे. तर कुणाकुणाला रेसिपी आवडली नक्की ट्राय करून बघा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच माझे छोटे छोटे छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोहोचत राहील. थँक्यू.